सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांचा गंभीर आरोप। पहिल्या युती सरकारनं पार्टी फंडासाठी प्रकल्पाच्या किमती 100 कोटी मागितले। अजित पवारांचा खळबळजनक दावा। आरोप कपोलकल्पित, मुनगंटीवारांचा दावा। अजित पवारांनी केलेले घोटाळ्याचे आरोप 100% खरे। तत्कालीन मुख्य अभियंते विजय पांढरेंचा दावा। तर अजित पवारांनी अनेक घोटाळे केल्यामुळे अधिकाऱ्यांचं नाव घेतलं नाही, पांढरेंचं वक्तव्य। पैसे वाटपासाठी आयोगाकडून सत्ताधाऱ्यांना नव्या नियमाची मुभा। खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। प्रचार संपला तरी घरोघरी जाऊन प्रचाराच्या परवानगीवर टीका। ठाकरे बंधू सहपरिवार थोड्याच वेळात मुंबादेवीच्या दर्शनाला जाणार। मतदानापूर्वी ठाकरे बंधूंचं मुंबादेवीला साकडं। चेंबूरमध्ये वॉर्ड क्रमांक 152 मध्ये शिवसेनेकडून पैसे वाटपाचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल पाटणकरांचा आरोप। तर कल्याणमध्येही पैसे वाटपावरून जोरदार हाणामारी। डोंबिवलीतील भाजप शिवसेना राडा प्रकरणी शिवसेनेच्या उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटीलला अटक। प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजप पदाधिकाऱ्याकडून पैसे वाटल्याच्या आरोपांवरून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा। 5 जण गंभीर जखमी। सोलापूरच्या सिद्धरामेश्वर यात्रेला लाखोंची गर्दी। आज होमप्रदीपन आणि भाकणूक। कालच्या अक्षता सोहळ्यातल्या सत्यम सत्यम आणि दिंडम दिंडमचे निनाद आजही सोलापूरकरांच्या कानी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।